राज्यामध्ये सध्या संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चेत असलेला माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून पुन्हा एकदा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। आता महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळणार यावरती लढत काट्याची किंवा मताधिक्य कोणाला जास्त मिळणार हे समजणार आहे। भाजपकडून लोकसभेच्या एकूण 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे। या यादीमध्ये महाराष्ट्रामधील 20 उमेदवारांची नावे आहेत। त्यात माढ्यामधून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। महायुतीचे पक्षनिरीक्षक केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी आमदार प्रसाद लाड यांनी भाजप उमेदवार कोण असावा या संदर्भात भाजप पदाधिकाऱ्यांची बंद खोलीमध्ये चर्चा करून आपली मतांतरे जाणून घेतली होती। तर खासदार रणजितसिंह